ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनला घटस्फोट देणार का? अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायपासून वेगळा होणार का? सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये बिनसलेला आहे का? जया बच्चन यांना कंटाळून ऐश्वर्या राय बच्चननं घर सोडलेलं आहे का? ऐश्वर्या राय तिच्या मुलीला घेऊन नेमकं कुठं गेली आहे आणि हा सगळा वाद कशामुळे झालाय? आता अभिषेक बच्चन ऐश्वर्या बच्चन यांची घटस्फोट घेण्याची वेळ झाली आहे का? सध्या सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात पसरत आहेत आणि ऐश्वर्या आणि अभिषेक हे आता वेगळे होणार आहेत अशा बातम्या सुद्धा येत आहेत। नेमकं काय घडलं त्यांच्या आयुष्यामध्ये, या ज्या बातम्या दाखवल्या त्या खऱ्या आहेत खोट्या आहेत हेच आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या आयुष्यामध्ये नेमकं चालू तरी काय आहे? कारण की सोशल मीडियावर या दोघांबद्दल मोठ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत की हे दोघं आता एकमेकांपासून वेगळे होणार आहेत आणि त्याच्यासोबत विविध कारणंसुद्धा जोडले गेले आहेत। जर आपण पाहिलं तर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न 20 एप्रिल 2007ला झालं। त्यांच्या सुखी संसाराला याच दिवसापासून सुरुवात झाली आणि त्यांचा सुखी संसार हा 16 वर्ष पूर्ण झाला। या 16 वर्षामध्ये त्यांना एक मुलगी झाली आणि तिचं नाव त्यांनी आराध्या ठेवलं। आता सुखी संसार चालू असताना घर प्रपंच, सासू सासरे, ननंद असे विविध नातेवाईक या सुखी संसारामध्ये येत गेले। मग ऐश्वर्या राय आणि त्यांची जी सासू आहे जया बच्चन या दोघींचं कुठंतरी भिनसत होतं। जया बच्चन ह्या ऐश्वर्या रायला टोमणे मारायच्या किंवा तिला वारंवार बोलायच्या अशा सुद्धा बातम्या प्रसारमाध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या होत्या। पण जेव्हा ऐश्वर्या बच्चन ही अभिषेक बच्चन म्हणजे तिच्या नवऱ्याकडे तिच्या आईची तक्रार करायची, जया बच्चनची तक्रार करायची, तेव्हा मात्र अभिषेक बच्चन हा त्याच्या आईचीच बाजू घ्यायचा, जया बच्चन यांच्याच बाजूने बोलायचा आणि त्यामुळं ऐश्वर्या रायला मोठा त्रास व्हायचा। बघता बघता या दोघांचे भांडणं म्हणजे यांचे वाद हे घरगुती वाद मोठ्या प्रमाणात वाढत गेले, एकमेकांशी संवाद दुरावा निर्माण होत गेला आणि मग नंतर याच्यामध्ये उडी आली ती म्हणजे अमिताभ बच्चन यांची सुद्धा। अमिताभ बच्चन यांनी सुद्धा अशा काही घडामोडी घडवल्या, असं काही वातावरण तयार केलं की ज्यामुळं वातावरण आणखीच बिघडेल। ते म्हणजे अमिताभ बच्चन यांची असणारी जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलामध्ये आणि मुलींमध्ये वाटून द्यायची ठरवली। कारण की अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दोघांचा सुखी संसार अगदी सुरळीत चालू आहे आणि यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना 2 मुलं झाली। एकाचं नाव अभिषेक बच्चन तर दुसऱ्या मुलीचं नाव श्वेता बच्चन असं आहे। आता श्वेता बच्चनचं लग्न सुद्धा झालेलं आहे आणि तिचा सुद्धा सुखाचा संसार चालू आहे। तिच्या नवऱ्याचं नाव आहे निखिल नंदा। निखिल नंदा आणि श्वेता बच्चन या दोघांचा सुखी संसार सुरू आहे आणि त्यांना 2 मुलं सुद्धा आहेत। मुलीचं नाव आहे नव्या नवेली नंदा तर मुलाचं नाव आहे अगस्त नंदा। असे 2 मुलं या श्वेता बच्चन म्हणजे श्वेता नंदा यांना झालेली आहेत। इकडं मात्र ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना आराध्या नावाची एकच मुलगी आहे। पण मात्र आता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये सुद्धा दुरावा आलाय आणि त्याला एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे कारण ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांनी सुद्धा आता एकमेकांना अनफॉलो केलंय सोशल मीडियावर। आता सोशल मीडियावर अनफॉलो केलं म्हणजे त्याची बातमी पसरणारच आणि इथूनच वादाला तोंड फुटलं की या दोघांनी एकमेकाचा तोंड पाहायचं ठरवलं नाही, अनफॉलो केलं, एकमेकाचे फोटोसुद्धा लाईक करत नाहीत आणि याला कारण दिले वेगवेगळे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे सांगितलं की अमिताभ बच्चन यांच्या प्रॉपर्टीचा वाद, कारण की अमिताभ बच्चन यांचं जे कुटुंब आहे ते मुंबईमधल्या जलसा या घरामध्ये राहत होतं आणि याच जलसा घराला सोडून ऐश्वर्या राय या आता तिच्या माहेरी गेल्यात, तिच्या आईसोबत राहू लागल्यात आणि त्यांच्या मुलीला सुद्धा त्यांनी सोबत नेलं। ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या या दोघी आता ऐश्वर्या राय यांच्या आईच्याच घरामध्ये असल्याचं किंवा त्यांच्याच घरामध्ये राहत असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। अमिताभ बच्चन यांचा जो जुहू येथील बंगला होता प्रतीक्षा नावाचा, तो बंगला त्यांनी त्यांची जी मुलगी आहे
श्वेता बच्चन हिच्या नावावर केला आणि तिला तो बंगला देऊन टाकला। आता श्वेता बच्चनचं लग्न झालेलं आहे निखिल नंदा यांच्यासोबत। ते सुद्धा एक मोठे उद्योगपती आहेत, बिझनेसमन आहेत आणि तरीसुद्धा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलीला जुहीचा तो प्रत्यक्ष बंगला दिला आणि त्यामध्ये आता श्वेता बच्चन, तिचा नवरा, तिचा परिवार त्याच ठिकाणी शिफ्ट झाला। मग हीच माहिती, हीच प्रॉपर्टीचा वाद कुठंतरी ऐश्वर्या राय बच्चन यांना खटकला आणि त्यांनी या घरामधून वेगळं जाण्याचं ठरवलं। आता याला फक्त प्रॉपर्टीच वाद आहे का, तर यासोबत आणखीनही काही वाद विवाद हे मोठ्या प्रमाणात आहेत। कारण की बऱ्याच दिवसांपासून जया बच्चन आणि ऐश्वर्या राय या दोघींमध्ये सुद्धा जमत नव्हतं, या दोघींचं सुद्धा पटत नव्हतं। आता या दोघींचं पटत नाही, मग ऐश्वर्या राय या त्यांच्या नवऱ्याला म्हणजे अभिषेकला सगळं काही सांगायच्या, तर अभिषेक हा त्यांच्या आईचीच बाजू घ्यायचा आणि त्याच्या बायकोकडून बोलत नव्हता, म्हणून या दोघांनी वेगवेगळं होण्याचा निर्णय घेतलाय। आता निर्णय घेतलाय अशा बातम्या, अशी माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे किंवा अजूनही प्रसिद्धी होत आहे। पण मात्र खरंच हे दोघंजण घटस्फोट घेतील का नाही घेतील हे येणाऱ्या काळात दिसूनच येईल, पण मात्र त्यांची तयारी त्याच दिशेनं चालू आहे असं सुद्धा काही ज्या वर्तमानपत्राच्या संस्था आहेत त्यांनी अगदी गुप्तपणे जवळच्या त्यांच्या नातेवाईकाकडून ही माहिती घेऊन आलेत। म्हणून काही दिवसातच त्यांचा घटस्फोटसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण मात्र अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांचा जो सुखाचा संसार सुरू होता तो अशाच पद्धतीनं चालू राहायला पाहिजे किंवा या सगळ्या वादामधून त्यांनी वेगळं व्हायला पाहिजे। या संपूर्ण त्यांच्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।